आता ज्या पद्धतीनं आपण आवाज ऐकला किंवा ज्या पद्धतीनं तो बेल वाजला त्याच नंतर महापौर हे ह्या डायसवर येतात आणि ह्या पद्धतीनं जी बसण्याची व्यवस्था आहे मोठी खुर्ची जी आहे ती महापौरांची आहे. त्याच्या बाजूला जी ही जी खुर्ची बघताय ही खुर्ची उपमहापौरांची आहे आणि आयुक्तांची आणि नगर सचिवांची अशा पद्धतीची ही बसण्याची व्यवस्था आहे. तुम्ही जर का बघितलं तर लक्षात येईल की तुमच्या हे नगर सचिव कार्यालयाचे सगळे कर्मचारी आहेत आणि साऊंड सिस्टीम सभागृहाची कशा पद्धतीनं अद्ययावत करण्यात येईल याची चाचणी ते घेताना दिसत आहेत. आणि ज्या पद्धतीनं सभागृहाची मांडणी करताना किंवा त्याची दुरुस्ती झालेली ते अंतिम चाचणी करताना हे सगळे कर्मचारी दिसत आहेत. त्याच पद्धतीनं आपण हे पण बघू की सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांचा कक्ष कशा पद्धतीनं तो करण्यात आलेला आहे आणि त्याची ती सजावट किंवा त्या पद्धतीचे तिथं करण्यात आलेली उपाययोजना हे देखील आपण पाहणार आहोत. हेच ते महापौरांचं कक्ष आहे की ज्या ठिकाणी महापौर हे बसतात आणि तुम्ही बघाल की बाबा महापौर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडूनची सगळीच व्यवस्था ह्या चेंबरमध्ये करण्यात आलेली आहे. महापौर हे सर्वसामान्य सोलापूरकरांना भेटण्यासाठीची ही जागा आहे. आजपर्यंत झालेल्या एकूण महापौरांची जर का संख्या जर का आपण बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की सोलापूर महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत 37 महापौरांनी सोलापूरकरांच्या नगरीचं प्रथम नागरिक हे पद भूषवलंय आणि आतापर्यंतच्या सर्वच महापौरांनी ते अगदी जबाबदारीनं आणि नेटाने ते पार पाडलेले. येणाऱ्या ज्या काही महापौर असतील ते महापौर हे 38वे असतील आणि मधला जो काळ आहे तो मी 38 ह्या आरती म्हणतोय की बाबा मधला जो 81 ते 85 दरम्यानचा जो काय 5 वर्षाचा काळ आहे तो प्रशासकीय कामकाजाचा काळ म्हणून ओळखला जातो. आणि मी एक आवर्जून तुम्हाला एक पोर्ट्रेट दाखवतो की हे जे चित्र आहे जवळपास एक 40 वर्षापूर्वीचं आहे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवनचं हे तैलचित्र चांदीच्या पत्र्यावर हे केलेलं आहे आणि कारागिराचं वगैरे नाव नाही आहे पण अनेक वर्षापासून महापौरांच्या अँटी चेंबरमध्ये हे बघताना आपण दिसतोय. आणखी एक तुम्हाला दाखवतोय की सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांच्या कक्षेमध्ये असणारं हे चित्र आणि हे चित्र जे आहे हे पण चांदीच्या वर्कमध्ये आहे आणि ते वर्क म्हणजे सिद्धरामेश्वराच्या यात्रेचं हे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये नंदी ध्वजधारक आहेत, पालखी आहे आणि मानकरी आहेत, गावकरी आहेत. म्हणजे हे देखील अगदी देखणं इतकं सुंदर अगदी चांदीच्या पत्र्यावर हे केलेलं वर्क आहे आणि अनेक वर्षापासून हे महापौरांच्या कक्षेमध्ये बघतोय. त्याच्यामुळे मी आवर्जून हे मी तुम्हाला दाखवतोय. येणाऱ्या काळामध्ये देखील सोलापूर महानगरपालिकेचे महापौर हे सोलापूर नगरीच्या विकासाला, गतीला किंवा औद्योगिक क्रांतीला नक्कीच चालना देतील आणि ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवून दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या मुद्द्याला प्राधान्यक्रम देऊन सोलापूर शहराच्या विकासाला नक्कीच गतिमान करतील इतक्या अपेक्षा आहेत. आणि महापौर नेमका कोण 2 नावं आहेत त्यामध्ये प्राधान्यक्रमाने तुम्ही ज्या नावाला पसंती द्याल किंवा वरिष्ठ पक्षाचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं नावाला पसंती देतील त्या पद्धतीनं त्यांच्या नावाची घोषणा 2 तारखेला होईल. 2 तारखेला नामनिर्देशन पत्र आहे आणि 2 नावाची चर्चा म्हणजे एक नाव आहे विनायक कोंडाल की ते प्रभाग क्रमांक 12 मधून येतात आणि दुसरं नाव जे आहे ते डॉक्टर किरण देशमुख ते प्रभाग क्रमांक 2 मधून येतात. आता वरिष्ठ नेते भाजपाचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीने या 2 नावामध्ये कोणाला पसंती देणार याकडे आता सर्वच सोलापूर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.